सरसगडाचे मुख्यत्वे माची व बालेकिल्ला असे दोन भाग पडतात. उजवीकडील पायवाटेने जाताना आपल्याला दक्षिण बुरुज लागतो. तेथे ध्वजाला वंदन करून आपण पायऱ्यांचा टप्पा पार करून बालेकिल्ल्याच्या कातळाच्या पायथ्याशी येऊन पोहोचतो. डावीकडे सुळक्याच्या पोटात आपणास कातळगौरी, पाण्याची टाकी, खांब टाकी, धान्य कोठारं, दारू कोठारं व गुहा लेणी दिसून येतात. असे अनेक दुर्ग वैशिष्ट्य पाहत आपण बालेकिल्ल्याकडे रोख धरायचा. इथे समोरच अजून एक पाण्याचं टाकं लागतं. गडावर पाण्याची व्यवस्था आहे, कारण टाक्यातील पाणी स्वच्छ आहे. पाठीमागच्या टाकीमध्ये थोडे पाणी गढूळ होतं, शेवाळ धरलं होतं, त्यामुळे ते पिण्यायोग्य नाही. पण या टाक्यामध्ये जिथं आत्ता आपण आहोत तेथील पाणी खूप स्वच्छ होतं, तुम्ही पाहू शकता. जय शिवराय मंडळी. तर आत्ता आपण आहोत सरसगडवरती आणि वरती बालेकिल्ल्याकडे जाताना एक आपल्याला पाण्याचं टाकं लागतं. त्यामधलं पाणी किती शुद्ध आहे ते तुम्हाला मी दाखवते. रिकाम्या झालेल्या बॉटल्स आम्ही तिथे भरून घेतल्या. एवढं थंड आणि मधुर पाणी होतं. गडावर जाताना कुणीही सेंट वगैरे परफ्यूम वगैरे मारू नका, कारण गडावरती मधाचे पोळे आहेत, ते थोडंसं डेंजरस असू शकतं. आपण अनेक गडांवरती चोर दरवाजे पाहतो आणि किल्ले सरसगडवरती सुद्धा आपण चोर दरवाजा आहे आणि आपण जो आता चाललोय ना तो चोर दरवाजाच आहे, तुम्ही पाहू शकता. म्हणजे हजारो वर्षांचा इतिहास असलेला हा गड नावाप्रमाणेच सरस आहे. चोर दरवाजा आपण पाहून आल्यावरती आपणास असे गणेश शिल्प पाहायला भेटतं. दुर्गेचा पुत्र या दुर्गावर राही, पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही, बालभक्ता लागे तुझी आसरा. हे बल्लाळेश्वराचं गाणं आजपर्यंत आपण ऐकलं आहे. या ज्या वरील ओळी आहेत ना, दुर्गेचा पुत्र या दुर्गावर राही, पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही, या दोन ओळी या सरसगडावरील बाप्पांसाठी आहेत. आणि हे गाणं लता मंगेशकर जींनी आणि आशा मंगेशकर जींनी गायलं होतं. आणि त्याचं हे वैशिष्ट्य आहे की ह्या ज्या दोन ओळी गायल्या होत्या त्याच्या गाण्यातलं कडवं होतं ते बाप्पांसाठी होतं. हे सगळं टाकी किंवा शिल्प पाहून आपण महादरवाजाजवळ येतो आणि महादरवाजा पण भक्कम आहे, अजूनही सुस्थितीत आहे. इथून आता बालेकिल्ल्याचा भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. टाटा, बाय बाय.